नमस्कार मंडळी, कसे आहात? प्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तुमची नसेल, पण तेव्हा मी शूट केलं हे तेव्हाची गुड मॉर्निंग आहे. असो, आज मी तुमच्यावर शेअर करते माझं रोजचं रुटीन. माझं रोजचं रुटीन एवढं काही खास नसतं, पण जे पण काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. फक्त 12 वाजेपर्यंत रुटीन असतं माझं. सकाळचं टिफिन वगैरे झालं ना मुलींचं, मग त्यांना स्कूलला त्याच्यानंतर माझं रुटीन चालू होतं 8 वाजता. कारण 8 वाजता ती लोकं निघून जातात स्कूलला. त्याच्यानंतर मग पहिला मी झाडू कटका बाहेरून झाडलोट वगैरे सगळं करून घेते. हे कपडे वगैरे टाकलेले आहेत ते काढते. हे रोजचंच आहे. कपडे छोटे छोटे कपडे रोज असतात. मोठे मोठे कमी असतात, पण छोटे कपडे रोज असतात. आणि मग ते सगळं काढून वगैरे झाल्यावरती बाहेरून झाडलोट करून घेतली. झाडलोट करता करता बाहेरून हा किडा कधीपासून रेंगाळत होता. त्याच्यानंतर हा उलटा पडला. मग त्याला परत सरळ केली. तर हा दुपारपर्यंत ह्याची हालत खूप खराब होती. मग त्याला पाणी दिलं त्या किड्याला, पण मग त्याच्यानंतर मग तो म्हणजे मेला तो. पण काय करणार, शेवटी आता किती त्याला सांभाळणार. त्याला सावलीमध्ये ठेवलेली, पण तो अजून तो आहे इथेच पडलेला असाच आहे. काय करू समजत नाही. म्हणजे साईडला ठेवले त्याला विंडोच्या माझ्या. असो, बाहेरून सगळी झाडलोट केली आणि नंतर मग घरातली कामं आपली आहे ती आहेच. हे मी बाय नाही हाय करते ॲक्च्युली. तिथे एक कुत्री येते, तिला मी सारखी म्हणजे ती रोज येऊन इथे खाली उभी राहते बघा. मग तिला काय दिल्याशिवाय ती जात नाही. म्हणजे जाते असं काय नाही, पण ती वेट करते की मी तिला काहीतरी खायला देऊ. आणि माझा कुत्रा होता ना लिओ, तर तो इथे बसून राहिला ना की ती तिकडे रस्त्यावर बसायची. तो गेल्यापासून ना, म्हणजे मी त्याला सोडून आली दुसरीकडे दिले. म्हणजे माझ्या मिस्टरांचा मित्र आहे ना, त्याच्याकडे ठेवून आलेली आहे त्याला. कारण का मला सांभाळायला जमत नाही. कारण माझे मिस्टर कामाला गेले ना की मला त्याला केअर करायला जमत नाही. मी त्याचं जेवण वगैरे करू शकते, पण त्याला बाहेर म्हणजे सुसूला वगैरे न्यायला ना मला नाही जमत. कारण हे स्ट्रीट डॉग वगैरे येतात ना, मग डायरेक्ट अटॅक करायला बघतात. त्याच्यामुळे ना एकदा दोनदा असं झालं आहे माझ्यावर. माझ्या हातातनं तो सुटला आहे आणि माझी एक मोठीवाली मुलगी पडली पण आहे त्याच्यामुळे, त्याला पकडता असं झालं 1-2 वेळा. म्हणून ना मी घाबरून त्याला दुसरीकडे देऊन आली आहे. पण आम्ही मध्ये जाऊन त्याला भेटत असतो. पण तेव्हापासून ना ही कुत्री रोज इकडे येते. म्हणजे इथं आईला ना आता 1 वर्ष झाला म्हणजे इथे यायला लागले. याच्या आधी तिच्याबरोबर ती एक कुत्रा अजून तिच्याबरोबर यायचा, तर तो कुठेतरी मिस झाला. आता ही एकटीच येते. मग रोज अशी येऊन वाट बघते तिला काय म्हणजे काय मिळेल का खायला. तर मी माझ्याकडे राहिलं ना रात्रीचं, तर तिला व्हेज वगैरे काहीच खात नाही आणि माझ्याकडे नॉनव्हेज बनतच असतं. तर थोडंसं का नाही, पण मी तिच्यासाठी काढून ठेवते आणि मग तिला सकाळी आली की मी तिला देते. मग असं तिचं पण रुटीन झालेलं आहे माझ्याबरोबर. आपलं जसं कामाचं रुटीन असतं तसं त्या कुत्र्या लोकांचं पण असंच असतं ना. कोण कुठे काय मिळतं मग तिथेच रोजचं जाऊन बघत असतात. असो, मग हे काम करता करता माझं रोजचं हे आहे, देवाची गाणी मी लावून ठेवते. 10 वाजेपर्यंत हे गाणी माझी चालू असतात. त्याच्यानंतर मी टी व्ही बंद करते. आणि कारण का 10:30पर्यंत माझी पूजा जशी होते ना, त्याच्यानंतर मग टी व्ही पण बंद होतो, सगळं मी पण शांत बसते. आणि कसं आहे ना की सगळ्यांच्या कामाची पद्धत वेगवेगळी असते ना, की सकाळी कोण आधी आंघोळ करून नंतर सगळ्या कामाला सुरुवात करतं, किंवा सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजा करून नंतर घरच्या कामांना सुरुवात करतात. कोण सकाळी उठून आधी ब्रश वगैरे सगळं करून चहा घेऊन नंतर घरची कामं करतात, त्याच्यानंतर आंघोळ करून मग देवपूजा करतात. असं असतं सगळ्यांचं. की कारण असं पण आपण कामं केल्यावरती घाम येणार, सगळं अंगाला वास येणार घामाचा, आणि त्याच्यानंतर आपण ते जे काही नाश्ता बनवजे ते अंगावरती सगळं उडणार वगैरे. तर त्याच्यानंतर आंघोळ करून मग फ्रेश होऊन नंतर देवपूजा केली की ते पण एक छानच वाटतं की नाही.
आणि तसं पण छान वाटतं की सकाळी उठून देवपूजा करून नंतर घरच्या कामाला सुरुवात करावं. म्हणजे प्रत्येकाची आपापली वेगवेगळी पद्धत असते आणि ज्यांना जे जे पहिल्यापासून करत असतात त्यांना तसंच करायला आवडत असतं. आणि पूर्वीचे लोक कसे पहिला उठून आधी आंघोळ करायची, देवपूजा करायची, मग घरच्या कामाला सुरुवात करायची, असं असायचं रुटीन. आता ते सगळं चेंज होत चाललं आहे. आता काही म्हणजे कशाला काही ताळमेळ राहिलं नाही आहे. जो तो आपल्या पद्धतीने काम करत असतो, म्हणजे ज्याला जसं आवडेल तसं. हो ना. आता काय आपण आत्ता पुढच्या पिढीला कसं कसं जमेल तसं करणार. आपण सांगितलं ना की तसं करणारच नाही. म्हणजे आपापल्या पद्धतीने सगळं बस. बाकी बघा, बोलायला गेलं की किती बोलायला जमतं, नाही तर अजिबात काय करू काय बोलू असं होत असतं. सकाळच्या नाश्त्याची सगळी भांडी वगैरे आता थोडीशीच होते आज. एवढं काय नव्हतं, कारण का मी नाश्ता त्यांना टिफिनला आज मी सगळं एकदम इझी दिलं आहे. फक्त स्टीम राईस आणि अंडा क्रम्बल करून दिलेला होता. तर त्याच्यामुळे भांडी काय एवढी पडली नव्हती. म्हणून मी, नाहीतर एरवी माझ्याकडे ना भांडी भरपूर असतात नाश्त्याची वगैरे. आणि नाश्ता पण आमचा काय एवढा खास नव्हता ह्या सकाळी. ब्रेड आणि ऑमलेट होतं. कधी कधी शॉर्टकट होऊन जातं, कधी कधी खूप लाँग होऊन जातं. कधी नीर डोसे असतात, कधी साधे डोसे असतात, कधी इडली असते. इडली सिम्पल, म्हणजे इडली पण जरी मी बनवली ना तरी पण त्याच्याबरोबर सांबार नसतो. इथे इडली घी आणि साखर बरोबर म्हणजे मिस्टर खातात, मग पोरी पण साखर बरोबरच खातात. मग चटणी अशीच राहून राहते आणि मग मी ती किती दिवस खाणार. म्हणून चटणी बनवायचा, सांबार तर दूरच, चटणी बनवायचा पण प्रश्न आहे. मला टेन्शन घ्यायला गरज नाही पडत. झाली आता देवपूजा चालू आहे माझी मस्तपैकी. ही कटीलची देवी आहे. इकडे कटील टेम्पल खूप फेमस आहे आणि ही कटीलची देवी आहे, दुर्गा परमेश्वरी अम्मा. मला खूप आवडते ही देवी. आणि इकडे दर शुक्रवारीला ह्या देवीचं दर्शन घ्यायला खूप लोक येतात. म्हणजे दर शुक्रवारी खूप रश असते टेम्पलला. तर शुक्रवारचं जाणं शक्य होत नाही, खूप क्वचितच शुक्रवारचं. नाही तर आम्ही हफ्त्यातनं कधीतरी असं, कधी गुरुवारी, कधी सोमवारी, कधी मंगळवारी असं जातो. पण शुक्रवारचं जायला ती मिळतच नाही, कारण का खूप गर्दी असते. आणि वर्षाचे 12 महिने जेवण असतं ह्या टेम्पलमध्ये. तुम्ही कधीही जा, दुपारी जा, सकाळी जा, संध्याकाळी जा, रात्री जा. रात्री 8-8:30च्या नंतर मंदिर बंद होतात, पण तुम्ही सकाळी काहीतरी 10च्या नंतर म्हणजे चालू होतात. 10 नाही, सकाळीच चालू होतात. कारण मी सकाळी एकदम कधी लवकर गेली नाही आहे. जे गेली आहे ती दुपारच्या टायमालाच गेलेली आहे. आणि संध्याकाळी जास्त करून संध्याकाळची भरपूर गेलेली आहे मी. तर मला त्या टायमाचं माहिती आहे. म्हणून म्हणजे 12पर्यंत जेवण, 12च्या नंतर ते रात्री 8 वाजेपर्यंत जेवण चालूच असतं. म्हणजे कधीही जाऊ शकतो, कधीही दर्शन घेऊ शकतो असं आहे. इतकं आणि मस्त छान आहे टेम्पल. कधी आलात तर ह्या कटीलच्या टेम्पलमध्ये नक्की जा तुम्ही. इकडे अजून भरपूर असे टेम्पल आहेत की जेणेकरून तुम्ही खूप छान छान दर्शन घेऊ शकता. खूप मस्त मस्त टेम्पल आहेत इथे. जास्त करून लक्ष्मीचे पण खूप आहेत इथे टेम्पल. दुर्गा परमेश्वरी अम्मा, परत राजा राजेश्वरी माँ असं आहेत. परत मारीगुडी अम्मा, अजून पण खूप आहेत. मंगळादेवी टेम्पल, छान छान आहेत मंदिर. आणि माझी पहिल्यापासून अशी इच्छा होती की असं मस्त म्हणजे असते ना एकेकाची आहे की अशी देवदर्शनच्या जागेवरती माझं घर असावं असं. इकडे भरपूर म्हणजे कधी पण उठून जाऊ शकते कुठल्याही. आणि जास्त लांब दूर नाही आहे, डिस्टन्स पण नाही की एवढं लांब की जाऊन रिक्षाने पण साधा जाऊन पटकन दर्शन घेऊ शकतो आपण. इतकं छान आहे. या तुम्ही कधी पण आणि इथे टेम्पलचे सगळं दर्शन घ्या. नमस्कार मंडळी, कॉफी प्यायला घ्या.
असं असतं माझं हे रोजचं रुटीन. टिफिनचं सगळं झालं, त्यांना सगळं पाठवले, त्याच्यानंतर माझं हे रोजचं काम आहे एक 12 वाजेपर्यंत. 10:30 वाजेपर्यंत माझी पूजा सगळी झाली होती आणि आता कॉफी घेऊन बसली आहे. कसं वाटलं व्हिडिओ? माझं हे रोजचं 12 वाजेपर्यंत हे रुटीन आहे. दुपारचं जेवणाचं एवढं काही टेन्शन उरलेलं वगैरे असेल, सकाळचं नाश्त्याचं काय असेल तरच मी ते दुपारी ॲडजस्ट करते. आणि संध्याकाळी आता जेवण बनतं, कारण सगळे आम्ही घरी असतो त्याच्यामुळे पोरं वगैरे. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ किंवा माझं रोजचं रुटीन 12 वाजेपर्यंतचं? कारण मी पूर्ण दिवसाचं दाखवू शकत नाही, पूर्ण मध्ये काहीच नसतं, थोडंसं रेस्ट असतं. मग हे एवढंच जे रेग्युलर आहे, जे रोजचं आहे ते तुम्हाला दाखवलं आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय.